नंदिनीचा जन्म एका दूरवरच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेल्या छोट्याशा गावात झाला. हे गाव नकाशावर दिसत नसावं इतकं दुर्गम होतं. गावात पक्के रस्ते नव्हते. वीज अधूनमधूनच यायची आणि शाळा होती ती एकच, तीही चौथीपर्यंत. तिचं घर गावातच छप्पर असलेलं 2 खोल्याचं छोटं झोपडवजा घर होतं. वडील शेतमजुरी करत तर आई घरकामे आणि एखादं दुसऱ्या घरात पोळ्या भाजीचा डबा न्यायचं काम करत होती. लहानपणी नंदिनीला खेळण्यापेक्षा पुस्तकात अधिक रस होता. तिचं स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं, पण तिच्या घरात कोणालाही हे स्वप्न खरं वाटत नव्हतं. आपल्यासारख्या लोकांची मुलं डॉक्टर नाही होत, घर चाललं तर खूप झालं, असं शेजारी म्हणायचे. पण नंदिनीला हे मान्य नव्हतं. 10वीपर्यंत शिकण्यासाठी तिला दररोज 5 किलोमीटर जंगल पार करून शेजारच्या गावात जावं लागायचं. पावसाळ्यात रस्ते ओढ्याने भरायचे, उन्हाळ्यात डांबरीचे रस्तेही फुटलेले असायचे. अनेकदा तिला पावसात भिजत चिखलातूनच चालत शाळेत जायचं व्हायचं. पण या सगळ्या अडचणींना ती कधीही घाबरली नाही. 10वीनंतर तिचं पहिलं यश आलं. तिने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. गावात जल्लोष झाला. शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी सत्कार केला. पण पुढचं शिक्षण म्हणजे मोठं आर्थिक ओझं. कॉलेजची फी, हॉस्टेल, अभ्यासाचं साहित्य कसं करावं. त्यावेळेस गावातील काही शिक्षकांनी मिळून निधी उभारला, तर काही NGOने तिच्यासाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था केली. पण तरीही तिला वेळ मिळेल तेव्हा ट्युशन घ्यावी लागायची. लग्नात, कार्यक्रमात मदतनीस म्हणून काम करावं लागायचं. अभ्यास आणि काम याचं संतुलन राखणं अवघड होतं. पण ती लढत राहिली. तिला डॉक्टर व्हायचं होतं म्हणजे नेट परीक्षा पास करणे अत्यावश्यक होतं. पण तिच्याकडे कोचिंग क्लासेससाठी पैसे नव्हते. शहरातल्या मुलांना महागडी क्लासेस, इंटरनेट गाईड्स मिळत होत्या. पण नंदिनीचा अभ्यास मेणबत्तीच्या उजेडात, जुन्या पुस्तकावर आणि शाळेच्या नोट्सवर चालायचा. ती एकट्याच अभ्यास करत होती. सहकाऱ्यांची मदत नव्हती, पण तिचा आत्मविश्वास तिच्यासोबत होता. रात्र अभ्यास करून, स्वतःच्या मर्यादा ओळखून तिने ही परीक्षा दिली. ती नेटमध्ये उत्तीर्ण झाली. ते क्षण तिच्या आयुष्यातले सगळ्यात आनंदाचे होते. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटलं. एका गरीब घरातल्या खेडेगावातल्या मुलीनं हे कसं शक्य केलं. शहरातल्या कॉलेजमधलं आयुष्य तिला नवीन होतं. सुरुवातीला ती खूप गोंधळली. अनेकदा तिला वाटायचं की आपण हे नाही करू शकत. पण प्रत्येक वेळी आईचे शब्द तिला आठवायचे, बाळा तू लढत राहा, थोडं थांब, पण कधीच थांबू नको. 5 वर्ष तिने खूप मेहनत घेतली. अभ्यास, प्रयोगशाळा, रात्रीचे रुग्णालयाचे ड्युटीज सगळं तिने प्रामाणिकपणे केलं. पदवी मिळाल्यावर तिच्याकडे अनेक शहरांमधून नोकरीच्या संधी आल्या. पण तिने ठरवलं होतं, आपलं गाव, आपले लोक हेच आपलं खरं क्षेत्र. ती परत गावात आली आणि एका
सरकारी आरोग्य केंद्रात काम स्वीकारलं. सुरुवातीला लोकांना तिच्यावर विश्वास नव्हता. ही आपली नंदिनीच ना. पण जेव्हा तिनं एका गरोदर महिलेला योग्य वेळी उपचार देऊन तिचं आणि बाळाचं प्राण वाचवलं, तेव्हा सगळं गाव तिच्यावर श्रद्धा ठेवायला लागलं. आज नंदिनी गावात मोफत आरोग्य शिबिर घेते, स्त्रियांसाठी आरोग्य जनजागृती करते आणि गरीब मुलांना अभ्यासात मदत करते. तिच्या यशानं गावातल्या इतर मुलींनाही धैर्य दिलंय. नंदिनी झाली तर आपणही होऊ शकतो असं आता सगळे म्हणतात. नंदिनीची कथा ही एका साध्य गावातील मुलीची गोष्ट नाही, ती म्हणजे असाधारण जिद्दीची, चिकाटीची आणि मी करू शकते या विश्वासाची कथा आहे. आज ती केवळ डॉक्टर नाही, तर ती हजारो लोकांच्या आयुष्याला आक्षेपदीप आहे. यश मिळते बुद्धीने नाही, तर आत्मविश्वासाने आणि सततच्या प्रयत्नांनी. नंदिनी हे प्रयत्नाशक्त दाखवून देत. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.